पुण्यामध्ये एका शाळेजवळची भिंत हिरव्या रंगाने रंगवल्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि त्यानंतर त्याची पाहणी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींनी केली। सदाशिव पेठेतील हिरव्या रंगाची भिंत भगव्या रंगाने त्यांनी रंगवली। ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारच्या गल्लीमध्ये भिंतीला हिरवा रंग लावून त्यावर हार फुलं वाहून पूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर मेधा कुलकर्णींनी त्या भिंतीची पाहणी केली। आधी छोटेखानी स्वरूप असलेली ही स्थळं अचानक नंतर काबीज केली जातात, त्यामुळे सजग हिंदू म्हणून आपण सतर्क राहायला पाहिजे असं मत मेधा कुलकर्णींनी व्यक्त केलं। तसंच ही भिंत हिरव्या रंगात कुणी रंगवली असा सवालही त्यांनी उपस्थित केला। स्वतः खासदार आपल्या सोबत आहेत। ताई, ही गोष्ट तुमच्या कधी निदर्शनास आली आणि कधी तुम्ही जाऊन हा सगळा तिथं म्हणजे अर्थात भगवा रंग चढवला? व्हॉट्सॲपवरून अनेक मेसेजेस येत राहिले आणि अनेकांकडनं या भिंतीच्या कॉर्नरचा असा हिरवा रंग दिलेला फोटो मला बघायला मिळाला। आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी मुद्दाम गेलो तर तिथे फुलं होती, उदबत्त्या लावलेल्या होत्या आणि कंप्लीट हिरवा रंग, म्हणजे त्या भिंतीला जर का रंग द्यायचा होता तर तो पिवळा रंग होता आधीचा, तर हिरवा रंग त्या कॉर्नरला दिला गेला होता आणि मला व्हॉट्सॲपवरनं ही बातमी कळली। ताई, हे जे सदाशिव पेठमध्ये भिंतीला रंग देण्यात आलेलं होतं, हे एका शाळेची भिंत आहे। त्या शाळेशी आपण काही संवाद साधला, संपर्क केलं? हे कुणी केलंय, कधीपासून आहे हे सगळं? आम्हाला अर्धी माहिती मिळालेली आहे आणि मला त्याच्यात वस्तुस्थिती जाणवत नाही। शाळेशी सुद्धा आमचा पत्रव्यवहार होणार आहे, सुट्ट्या आहेत, नक्कीच आम्ही शाळेशी संपर्क करू आणि अशा प्रकारे कुठलंही तथ्यहीन आणि तर्कहीन अशा गोष्टी पुण्यामध्ये चालू दिल्या जाणार नाहीत। ताई, आपण या संदर्भात पोलिसांना देखील कळवलं होतं का त्यावेळी? गणपती बाप्पांची प्रतिमा कडेला होती, आणखीनही 2-3 प्रतिमा होत्या, त्या आम्ही इकडे आणून ते ठेवलं, कारण की आम्हाला कुठल्याही प्रकारे असं ठिकठिकाणी कॉर्नर्स हे बळकावलेले चालणार नाहीत। तर तुम्हाला काय वाटलं तिथे गेल्यानंतर? वाईट वाटलं। तिथे अनेक दुकानदारांकडे आम्ही चौकशी केली आणि चौकशीअंती कळलं की हे आत्तापर्यंत नव्हतं आणि आता नुकतंच ते झालेलं आहे आणि याच्यामध्ये कधी कधी असंही होतं की हिंदूंचा वापर केला जातो। ताई, ते कुणी केलं तुम्हाला कधी कळालं का? आम्ही जी माहिती घेतली त्या माहितीनुसार, मी आता नाव त्यांचं डिस्क्लोज करत नाही, अजूनही डिटेल माहिती आम्ही घेणार आहोत, पण तर्कहीन आणि तथ्यहीन अशा गोष्टी तिथे चालू आहेत एवढं मात्र नक्की। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।